डॉक्टर भीमराव आंबेडकर, सिद्धार्थ गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, सातवीर संभाजी महाराज, तुकोबाराय, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजश्री शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसेच ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी मूल्यवान बहुजन समाजाला हक्काधिकार देण्याकरता संघर्ष केला, त्याग केला, बलिदान दिलं, त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना वंदन करतो. विचारपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व आजी माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, सर्वांना जय भीम. मी डॉक्टर भोसेकर, आपल्या कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालय गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून गेली 3 वर्षे कार्यरत आहे. आणि गणपती पाकळे आपले माजी सैनिक मला नेहमी भेटत असतात आणि त्यांना ज्यावेळेस मी कळालं की हा आपला हक्काचा माणूस आहे, त्यामुळे त्यांनी मला अगदी सन्मानाने इथं बोलवलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे. मला जी आपुलकीची प्रेमाची वागणूक दिली, माझा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. हा प्रोग्राम मागच्या वर्षी तर त्यांनी बोलवलेलं, पण मी काही कारणामुळं आम्हाला सध्या गव्हर्नमेंटमध्ये एवढी कामं लावली जातात की आमचं आम्हाला काही प्रश्न नसतं की आज आपल्याला काय करायचं. तर आज सकाळी पण भारतीय जनता पार्टीतर्फे नेतृत्वापासूनचं शिबिर होतं, तिथं पण मला जावं लागलं. पण गणपती पाकळे साहेबांनी एवढा आग्रह केला की आज तुम्ही यायलाच पाहिजे आणि त्यांच्या आग्रहाला मी तर बाबासाहेबांनी आपल्याला जे हक्काधिकार दिले किंवा महामानवाने जो संघर्ष केला, तर आपली जी आत्ताची जी चांगली स्थिती आहे तर त्याच्या पाठीमागं त्यांचा संघर्ष आहे आणि त्यामागं त्यांची भूमिका होती की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, की व्यवस्था परिवर्तन करायचं आहे, की ब्राह्मणवादी व्यवस्था आपल्याला संपवायची आहे आणि न्यायाची समतेची विचारधारा असणारी व्यवस्था आपल्याला करण्यासाठी त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं. आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा दिली. त्या विचारधारेचा जेवढा जास्त होईल तेवढा आपण प्रचार प्रसार केला तर जसं एक फॉरेन थिंकर म्हणतो, अनातोलीची रशियन विचारवंत, की आपल्यावर शासन करणारा जो वर्ग असतो, शासन करतो, तो अल्पसंख्य असतो आणि तो बहुसंख्य लोकांवर राज्य करतो. जर बहुसंख्य जे लोक आहेत, बहुजन लोक आहेत, त्यांना जर शासक व्हायचं असेल, रूलर व्हायचं असेल, तर त्यांना आपली विचारधारा बनवावी लागेल आणि त्या विचारधारेचा प्रचार प्रसार करावा लागेल. जर आपल्याला शासक व्हायचं असेल तर बुद्धिजीवी वर्ग तयार करायला लागेल. त्याप्रमाणे आपल्या महापुरुषांनी आपल्याला जाणीवपूर्वक तयार केलेला, निर्माण केलेला असं आहे आणि आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या महापुरुषांची न्यायाची, समतेची विचारधारा जेवढी जास्तीत जास्त आपण पसरवू, त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करू, ते आज जे पुस्तकं दिलेली आहेत, ते ग्रंथ दिलेले आहेत, ती एकदम सर्वांना जे मुद्दाने त्यांचं धम्म जो पुस्तक आहे, प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, काही समस्या असतात, दुःख असतात. तो निवारण्याचा मार्ग, धम्म, जीवन जगण्याचा मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दिला. तर आपल्याकडं काही समस्या असल्या की अवैज्ञानिक काही गोष्टी केल्या जातात. म्हणजे काही लोकांना वाईट वाटेल मी बोलतोय तर अमावस्या पौर्णिमा करणे, नारायण नागबली करणे, रिपीट श्राद्ध करणे, अशा गोष्टी केल्या जातात. तर वैज्ञानिक जे दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारणाचा मार्ग आहे, हा बुद्धांनी त्या धम्मा पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला हा जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने आपण जर चाललो तर आपण पूर्वी जे ब्राह्मणाच्या मानसिक गुलामीत होतो, आर्थिक सामाजिक गुलामीत होतो,
त्यातून आपण मुक्त होऊ शकतो, ह्या हेतूने बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे. तर आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. जी मनोवादी व्यवस्था आहे ती आपल्याला पुन्हा गुलाम बनवण्याचं षडयंत्र करत आहे. तर हे षडयंत्र आपण ओळखून विचारांचा वारसा आपल्या येणाऱ्या पिढीला कसा देता येईल, हे विचारांचं सोनं आहे, सोन्याची विचारधारा आहे अगदी, तर ती कशी देता येईल याबद्दल आपण थोडं मंथन केलं पाहिजे. पुन्हा एकदा मला बोलवलं, मला मान सन्मान दिला, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. जय भीम. थँक्यू डॉक्टर